नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 26.1 सोडवणार आहोत। या स्वाध्यायामध्ये एकूण 15 प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे। सोडूया। पहिलाच प्रश्न, दर साल दर शेकडा 7 दराने किती वर्षात रुपये 5000 मुद्दलाचे सरळ व्याज रुपये 1050 होईल? पहा, येथे दर दिलेला आहे आपल्याला म्हणजे आर, मुद्दल दिलेलं आहे म्हणजे पी आणि सरळ व्याज पण दिलेलं आहे म्हणजे आय, सिंपल इंटरेस्ट म्हणजे आय। पीची किंमत दिलेली आहे 5000, आर दिलेला आहे 60% आणि सरळ व्याज दिलेले आहे 1050। तर आपल्याला काय काढायचं आहे? किती वर्षात म्हणजे मुदत काढायची आहे, एन म्हणजे किती। आपल्याला सूत्र माहीत आहे, सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR भागिले 100, P गुणिले N गुणिले R भागिले 100। पहा, किमती टाकू आपण आता। आयची किंमत 1050, पीची किंमत 5000, एन आपल्याला काढायचं आहे, आरची किंमत 7 आणि भागिले 100। पहा, हे 2 शून्य कॅन्सल होतील म्हणजे 1050 बरोबर 50 गुणिले 7 350 होतील आणि गुणिले एन। आपल्या एनची किंमत काढायची म्हणजे एन इक्वल टू 1050ला ह्या 350ने भागावे लागेल। शून्य शून्य कॅन्सल, 35 एक 35, 35 त्रिक 105 म्हणजे उत्तर किती येईल? 3। मुदत आहे 3 वर्ष। पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे। नेक्स्ट, येथे आपल्याला रुपये 75 रकमेचे म्हणजे ही रक्कम दिलेली पी आहे, 3 महिन्यांचे, 3 महिने मुदत आहे एन, दर साल दर शेकडा 8 दराने म्हणजे आर 8 दर आहे आपला, किती रुपये सरळ व्याज म्हणजे आय किती आहे आपल्याला काढायचं आहे। पहा, आपल्याला काय दिलेलं आहे? पीची किंमत दिली 75 रुपये, मुदत दिलेली आहे 3 महिने। आपल्याला मुदत कधी पण वर्षामध्ये पाहिजे, 3 महिने आहेत म्हणजे याचा अर्थ काय होईल? 12 महिन्यापैकी 3 महिने आहेत म्हणजे किती होतील? 3 एक 3, 3 चौक 12, ही काटाकाटी केली तर 1/4 येईल बरोबर आहे। म्हणजे 3 महिन्यासाठी आपण किती लिहिणार? चतकोर वर्ष। तर आता आर दिलेला आहे 8, आपल्याला काय काढायचं आहे? सरळ व्याज, आयची किंमत किती हे काढायचं आहे। सूत्र, सरळ व्याज बरोबर पी गुणिले एन गुणिले आर, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100। पीची किंमत 75 आहे, एनची किंमत आपण आता वर्षामध्ये घेऊ, महिन्यामध्ये घ्यायची नाही आहे। काय 1/4 इंटू आर किती आहे? 8 आणि भागिले 100। पहा, 4 एक 4, 4 2 8 म्हणजे काय होईल? 75 गुणिले 2 म्हणजे 150 होतील आणि भागिले 100। शून्य शून्य कॅन्सल होईल म्हणजे काय होईल? 15 भागिले 10, 15 भागिले 10 म्हणजे 1.5 किंवा 1.50। हे काय? सरळ व्याज रुपये म्हणजे फक्त 1.5 रुपये व्याज असेल। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे। नेक्स्ट, दर साल दर शेकडा कोणत्या दराने कोणत्याही रकमेची सरळ व्याजाने 8 वर्षात दाम दुप्पट होईल? पहा, हा दाम दुप्पट शब्द आलेला आहे। आपल्याला दर साल दर शेकडा कोणत्या दराने कोणत्याही रकमेची म्हणजे मुद्दल कोणतंही घेतलं तरी चालेल, तर सरळ व्याजाने 8 वर्षाचे, फक्त आपल्या इथे काय दिलेलं आहे? एन दिलेलं आहे 8 वर्ष। तर आपल्याला काय काढायचं आहे? दर काढायचा आहे, कोणत्या दराने म्हणजे आरची किंमत किती काढायचं आपल्याला, आरची किंमत म्हणजे दर किती काढायचा आहे। आपल्याला काय दिलेलं आहे? फक्त एनची किंमत दिली 8 वर्ष, आपल्याला काढायचं आहे दर आणि दाम दुप्पट झाली पाहिजे। तर दाम दुप्पट हा शब्द आला की एक ट्रिक वापरायची। पहा, सगळ्यात सोपी ट्रिक आहे, आपलं उत्तर लगेच निघते। NR बरोबर 100 हे सूत्र वापरायचं। जर येथे आपल्याला
मुदत दिलेली आहे तर आपल्याला दर काढता येईल यावरून. जर येथे दर दिला असेल तर मुदत काढता येईल. येथे दर असेल किंवा मुदत असेल तर आपण हे सूत्र वापरायचं आणि दर किंवा मुदत काढता येईल. फक्त इथे दामदुप्पट पाहिजे. दामदुप्पट शब्द आला तरच हे सूत्र वापरायचं. दामदुप्पट असताना मुदत काढता येईल आणि दर पण काढता येतो. पहा, मुदत दिली तर दर काढता येईल, दर दिला तर मुदत काढता येईल. पहा, जर दामदुप्पट दिली नसेल तर आपण काय करायचं, हेच सूत्र आहे. पहा, NR बरोबर फक्त N-1 आणि गुणिले 100 हे सूत्र. जर येथे दुप्पट नाही दिलं आपल्याला, तिप्पट, चौपट, पाचपट अशी वेगवेगळी पट असेल तर हे सूत्र वापरायचं. n म्हणजे काय, येथे स्मॉल n म्हणजे पट आहे. पहा, पट किती पट. समजा येथे दामदुप्पट ऐवजी जर आपल्याला चौपट विचारलं असतं तर सूत्र हेच आहे, फक्त येथे N-1 म्हणजे काय झालं असतं, चौपट विचारलं म्हणजे यांची किंमत 4 टाकणार आपण आणि -1 म्हणजे 3 गुणिले 100 झालं असतं. पण येथे दुप्पट असेल तर येथे काय होईल, यांची किंमत 2 होईल आणि 2 मधून 1 गेला तर 1च राहील. 1 गुणिले 100 म्हणजे येथे N-1 लिहायची गरज नाही कारण दुप्पटच आहे. तिप्पट, चौपट, पाचपट असेल तर हे सूत्र वापरायचं. आता पहा, येथे आपल्याला n दिलेले r काढायचा. यावरून rची किंमत काय येणार आहे, r = 100 भागिले n होईल. बरोबर आहे, n हे भागाकारात जातील. आता n ची किंमत आपल्याला 8 दिलेली आहे म्हणजे 100 भागिले 8. 100 भागिले 8 म्हणजे काय होईल, 12.5 किंवा 12.5%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. NR = 100. दुप्पट असेल तर हे सूत्र, तिप्पट चौपट असेल तर हे सूत्र वापरायचं. फक्त यांची किंमत पट घ्यायची आपण. म्हणजे पाचपट विचारलं तर इथे 4 गुणिले 100 येईल. तिप्पट विचारलं तर 2 गुणिले 100 होणार आहे. नेक्स्ट, ₹1200 मुद्दलाची सरळ व्याजाने 6 वर्ष यांची किंमत दिली आपल्याला 6 वर्ष. दामदुप्पट होण्यास येथे दामदुप्पट दिलेली, मुद्दल किती असेल तरी चालेल. आपल्याला येथे काय मुदत दिलेली आणि आपल्याला दर काढायचा आहे. सूत्र तेच, दामदुप्पट असल्यामुळे सूत्र कोणतं वापरणार, NR = 100. आता आपल्याला येथे यांची किंमत दिलेली 6 वर्ष, N6. आपल्याला R काढायचा आहे, दर काढायचा आहे. मग आपण काय करणार, R = 100/n. यांची किंमत 6 वर्ष म्हणजे R = 100/6. R = 32.6 आणि हे 2×5 = 50/3 होईल. 50/3. आता उत्तर पहा, आपल्याला सर्व पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलेले म्हणून आपण याला कन्वर्ट करू. तर काय होईल, 3×1 भाग द्यायचा, 2 राहतील, 3×6 = 18, बाकी 2 उरेल, बाकी वर लिहायची आणि कशाने भाग दिला, 3ने. बरोबर आहे, म्हणजे 50/3. हा जर भागाकार घेतला आपण, 1चा भाग जाईल, 3×1, बाकी 2 राहील. मग हा 0 घेतला, 3×18. आता येथे बाकी 2 राहील. म्हणजे हे कसं लिहिणार आपण, आपला भागाकार काय आला, 16. कशाने भाग दिला, 3ने भाग दिला, बाकी किती आली, 2. याप्रमाणे उत्तर येईल 16.233. 16.233 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 5वा प्रश्न. एका रकमेची दर साल दर शेकडा 10.5 दराने दर दिलेला आहे. म्हणजे R किती आहे, 10 आणि अर्धा म्हणजे 10.5. 10.5 म्हणजे काय, 21चे अर्धे किंवा 10 गुणिले 2 20 होईल आणि 1 वाढवला तर 21 होतील आणि 21/2. तर 4 वर्षांची रास म्हणजे अमाऊंट आपल्याला किती दिलेली, 3,550. रास म्हणजे काय, अमाऊंट. ती किती असते, मुद्दल अधिक व्याज. रास म्हणजे काय, P+I म्हणजे A = P+I हे आपल्याला माहीत आहे. तर प्रत्यक्ष मुद्दल किती, आपल्याला P म्हणजे किती हे काढायचं आहे. पहा, 4 वर्षांची रास म्हणजे यांची किंमत पण दिली आपल्याला 4 वर्ष. आपल्याला मुद्दल काढायचं आहे म्हणजे P ची किंमत किती आहे हे काढायचं आहे. त्यासाठी आपण काय करू, सर्वप्रथम
समजा P बरोबर 100 घेऊ आपण. तर P बरोबर 100 घेतला आपण, तर आपण काय करू, सरळ व्याज काढू. म्हणजे 100 रुपये मुद्दल असताना सरळ व्याज काय होते ते काढू आपण. P गुणिले N गुणिले R भागिले 100. तर Pची किंमत आपण आता 100 घेतलेली आहे. N 4 वर्ष आहे आणि दर दिलेला आपल्याला 21/2 आणि भागिले 100. पहा, बे 1 बे, बे 2 4 होईल. बरोबर आहे. हे 0 कॅन्सल. म्हणजे काय होईल, 21 2 42. 42 रुपये. व्याज किती येणार आहे, 42. म्हणजे 100 रुपये मुद्दल घेतली आपण, तर व्याज किती येते, 42. म्हणजे P बरोबर किती आहे, 100. तर त्यावेळेस I बरोबर किती आलेलं आहे, 42. आपल्याला ए म्हणजे काय, P प्लस I. म्हणजे P आणि प्लस I या दोघांची बेरीज किती होणार आहे, 142. 142 आली. ही काय आली, रास. कधी आली, 100 रुपये मुद्दल असताना ही रास आलेली आहे. आता आपल्याला रास काय दिलेली आहे, मूळ प्रश्नामध्ये रास किती आहे, 35 ते 50. आपण कशाचं काढलं आहे, 100चं काढलेलं आहे. आपल्याला कितीचं काढायचं आहे, 35 ते 50चं. म्हणजे 142 रुपये रास असताना मुद्दल किती आहे, 100 रुपये. तर आपल्याला रास किती आहे, 35 ते 50. ही रास असताना किती, म्हणजे ही कशाची अमाऊंट, येची किंमत आहे आणि हे काय आहे, मुद्दल. बरोबर आहे. तर आता पहा, तिरपा गुणाकार. म्हणजे या दोन बाणाच्या टोकाला अंक आहेत, येथे अंक नाही आहे. म्हणजे येथे आपण x घेऊ, येथे अंक नाही, याला अंक नाही आहे, येथे अंक नाही. तर ही संख्या भागाकारात घ्यायची आपल्याला आणि ह्या दोघांचा गुणाकार घ्यायचा आहे. म्हणजे त्रैराशी सूत्र वापरायचं आपल्या इथे. आता 142 भागाकारामध्ये येतील आणि x बरोबर, पहा 2 ने आपण भाग देऊ. बे 7 14, बे 1 बे होईल, बे 5 10 0. आता 71 ने कंप्लीट 71ची 5 पट म्हणजे 355 आहे. पहा, म्हणजे 71 5 355 आणि 0. हे काय होईल, 50 गुणिले 50 होणार आहे. म्हणजे x इक्वल टू 50 गुणिले 50 किती येणार आहे, 5 5 25. हा 0 हा 0, 2500 रुपये. मुद्दल किती असेल, 2500. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. पहा, ज्योती आणि वंदना या दोघींनी बँकेकडून समान कर्ज, म्हणजे Pची रक्कम समान आहे, एकाच दराने, म्हणजे दोघांचा दर पण समान आहे, मुद्दल समान आहे, दर समान आहे आणि सरळ व्याज आहे. ज्योतीने 2 वर्षात, म्हणजे यांची किंमत येथे किती दिलेली आहे, ज्योतीसाठी 2 वर्ष आणि वंदनासाठी 5 वर्ष. ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये, म्हणजे याची किंमत दिलेली पहा 8,680 रुपये आणि वंदनाची रास दिलेली आहे 11,200. 11,200 भरून कर्जाची परतफेड केली. म्हणजे ज्योतीने 2 वर्षामध्ये 8,600 रुपये भरलेले आहेत व्याज आणि मुद्दल मिळून, आणि वंदनाने 5 वर्षामध्ये 11,200 भरलेले आहेत व्याज आणि मुद्दल, म्हणजे कर्जाची परतफेड झालेली आहे. म्हणजे ती काय होणार आहे, रास होणार आहे. दोघांच्या राशी दिलेल्या आपल्याला. तर काय विचारलं आहे, तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते, म्हणजे दोघींनी किती कर्ज घेतले असेल. दोघींचंही मुद्दल सारखंच आहे, म्हणजे दोघींनी सारखंच कर्ज घेतलेलं आहे. तर ती रक्कम किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. पहा, दोघांची रास दिलेली आहे. रास म्हणजे काय, P प्लस I, P प्लस I म्हणजे मुद्दल आणि व्याज यांची बेरीज म्हणजे काय, रास. दोघींचंही मुद्दल समान आहे पहा, कारण P समान आहेत. बरोबर आहे. म्हणजे मुद्दल समान आहे. यावरून काय लक्षात येते, मुद्दल समान आहे, दर समान आहे, म्हणजे हे जे 2 वर्षाची रास आहे, तर ही किती होईल, 5 वर्षाची रास. बरोबर आहे. म्हणजे आपण दोघांची जर वजाबाकी केली तर काय होईल, मुद्दल मायनस होईल
फक्त व्याज राहणार आहे. म्हणजे किती वर्षाचं व्याज राहील? हे 5 वर्ष आणि 2 वर्ष, म्हणजे यांचा डिफरन्स किती येणार आहे? 3 वर्षाचा, बरोबर आहे. म्हणजे दोघांची वजाबाकी घेतली आपण, म्हणजे 11,200 मधून जर ही रास मायनस केली आपण 8,680, तर काय राहील पहा? 2520. ही वजाबाकी किती येईल? 2520. हे काय असेल? 3 वर्षाचे व्याज असेल. 3 वर्षाचे व्याज. पहा, मुद्दल समान आहे, दर समान आहे, त्यामुळे जर त्यांच्या रास आणि रासची वजाबाकी केली तर आपल्याला व्याज मिळालेले 3 वर्षाचं व्याज आलेले. कारण डिफरन्स किती आहे? 5तून 2 गेले 3, म्हणजे हे व्याज किती आले? 3 वर्षाचं. तर आपण काय करू आता? हे 2 वर्षाचं व्याज काढू. 2 वर्षाचं व्याज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रथम 1 वर्षाचे व्याज काढू. आता 2520 आहे, 3 वर्षाचा आहे. जर याला आपण 3 ने भाग दिला तर काय होईल? 3 ने भाग दिला, 3 8 24, 1 3 चौक 12, 0, म्हणजे 840 येईल. 840 हे काय होईल? 1 वर्षाचं व्याज होईल, बरोबर आहे. 2 वर्षाचं कसं होईल? 2 ने गुणाकार करू, म्हणजे 2 वर्षाचं व्याज होईल. 0 8 1680 हे काय होईल? 2 वर्षाचं व्याज होईल, बरोबर आहे. 2 वर्षाचं, म्हणजे आता आपल्याला आयची किंमत मिळाली. किती मिळाली? 1680. कोणासाठी मिळाली ही? 2 वर्षे आहे ज्योतीसाठी, म्हणजे ज्योतीसाठी आय किती आहे? 1680. मग ज्योतीची रास किती आहे? 8680. ज्योतीचं व्याज किती आलं? 1680. दोघांची वजाबाकी केली म्हणजे हे काय होईल? रास पी प्लस आय, बरोबर आहे. आपण ए मधून हे ए आणि हे काय? आय. ए मायनस आय केलं तर काय येईल? पी येईल. हे जे उत्तर येईल ते काय येईल? पी येईल. म्हणजे मुद्दल किती आहे ते समजेल आपल्याला. 0,0,0,7 7,000 येईल पहा, बरोबर आहे. जर आपण 5 वर्षाचं व्याज काढलं तर काय होईल? वंदनाची रक्कम मिळेल. ती किती येणार आहे? 7,000 येणार आहे, कारण दोघांचंही मुद्दल सारखं आहे. पहा, 840 1 वर्षाचं व्याज आलेलं आहे आपलं, बरोबर आहे. जर हे 5 वर्षाचं व्याज काढलं आपण तर काय होईल? 5 चोक 20, 7 2, 5 45 आणि 2 42, 4,200 होईल, बरोबर आहे. रास किती आहे? 11,200. यामधून जर 4,200 वजा केले आपण तर काय येईल? 7,000 येईल. म्हणजे दोघांचंही मुद्दल समान आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न. हा प्रश्न आपल्याला ट्रिकने सोडवायचा आहे मित्रांनो. यासाठी ट्रिक्स वापरायची आहे. एका रकमेचे दसादसे 15 दर दिलेले आपल्याला. 15 दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक. जर आपल्याला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक दिलेला असेल तर मुद्दल किती काढण्यासाठी सूत्र आहे पहा. जर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक दिला असेल तरच हे सूत्र वापरायचं. मुद्दल बरोबर फरक गुणिले 100 गुणिले 100 आणि भागिले दर गुणिले दर. पहा, मुद्दल काढायचं आपल्याला. फरक किती दिलेला आहे? 18 आहे. फरक 18 गुणिले 100 गुणिले 100 आणि दर किती दिलेला आहे? 15 दराने, म्हणजे 15 दर आहे. 15 गुणिले 15. पहा, काटाकाटी करू आपण. 3 5 15 तर 3 6 18, बरोबर आहे. 3 2 6 तर 3 5 15. 5 ने 100ला भाग देऊ. 5 1 5 तर 20 होईल. 5 1 5 तर हे किती होईल? 20 होईल, बरोबर आहे. काय राहील? 2 20 आणि 20. 2 गुणिले 20 गुणिले 20. 2 गुणिले 20 गुणिले 20 म्हणजे किती होईल? 400. 400 गुणिले 2 म्हणजे किती होईल? 800. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न. रुपये 1500 मुद्दलाची, म्हणजे पी दिलेले आपल्याला. मुद्दल 1500 रुपये
5 वर्षात म्हणजे n दिलेले 5 वर्ष दाम दुप्पट होते। दाम दुप्पट होते याचा अर्थ काय? 1500 रुपयाची दाम दुप्पट झाली म्हणजे जेवढं मुद्दल आहे तेवढंच व्याज झालेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस दाम दुप्पट असते त्यावेळेस मुद्दल आणि व्याज समान असतात। म्हणजे व्याज पण किती आहे? 1500च आहे, कारण दाम दुप्पट आहे। बँकेत आपण 1500 रुपये ठेवले तर बँकेने आपल्याला 5 वर्षानंतर 3000 रुपये दिले, तर मग आपल्याला व्याज किती मिळालं? 1500 मिळालं, कारण आपले 1500 होते। म्हणजे दाम दुप्पट झाली म्हणजे मुद्दल आणि व्याज समान असतात। तर त्याच मुद्दलाची त्याच्या तिप्पट रास होण्यास किती वर्षे लागतील? येथे मुद्दल आहे, व्याज आहे, मुदत आहे, तर आपल्याला दर काढता येईल। यावरून दर काढता येईल आपल्याला। I बरोबर P गुणिले N गुणिले R, PNR भागिले 100। I 1500 आहे, P ची किंमत 1500च आहे, N 5 आहे, R काढायचा आहे आणि भागिले 100। हे 2 शून्य कॅन्सल, तर 1500 बरोबर 15 गुणिले 5 75 गुणिले R, म्हणजे R ची किंमत काय होईल? R बरोबर 1500 भागिले 75। 75 दोन्ही 150 आहेत, 75 दोन्ही 150 आणि 0 म्हणजे 20। R किती येईल? 20%, बरोबर आहे। रेट काढला आपण, म्हणजे आता P किती आहे? 1500, R 20 आहे, N काढायचं आहे आपल्याला इथे, कारण किती वर्षे लागतील आपल्याला नंतर N काढायची आहे। हे पहिल्या वेळेस N दिली, नंतर ज्यावेळेस तिप्पट होईल त्यावेळेस N किती आहे ते काढायचं आहे। म्हणजे इथे N काढायचं आपल्याला, दर काढलेला आहे, आता N काढायचं आपल्याला। येथे काय सांगितलं आहे? त्याच मुद्दलाची म्हणजे 1500ची त्याच्या तिप्पट रास होण्यास किती वर्षे लागतील? व्याज किती आहे? 1500, 1500ची तिप्पट किती होईल? 1500 गुणिले 3 म्हणजे 4500, बरोबर आहे। ही काय होईल? रास होईल, म्हणजे मुद्दल प्लस व्याज, बरोबर आहे। ये बरोबर 4500, हे काय येईल? P प्लस I। येथे P किती आहे? 1500, मग I किती येणार आहे? दोघांची बेरीज 4500, म्हणजे I किती होईल? 3000, बरोबर आहे। मग आता येथे आपण I किती घेणार? 3000, तरच हे आपल्याला हे वर्षे काढता येतील। आता मग I बरोबर PNR भागिले 100, आपल्याला N काढायचं आहे, N बरोबर I गुणिले 100 होईल, बरोबर आहे। किमती टाकायच्या अगोदर मी N बाजूला घेतलेला आहे, भागिले काय होईल? P गुणिले R। I ची किंमत 3000 घ्यायची आपल्याला, 100, P ची किंमत 1500 घेणार आहेत आणि R 20 काढलेला आहे। 1500 एक 1500, 1500 दोन्ही 3000, बरोबर आहे। 20 एक 20, 20 पंचे 100, काय राहिलेलं आहे? 2 गुणिले 5, 2 गुणिले 5 म्हणजे काय होईल? 10। N ची किंमत काय येईल? 10 वर्ष, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे। नेक्स्ट, आपण आतापर्यंत सरळ व्याजाचे गणित सोडवलेत। आता येथे चक्रवाढ व्याज किती हे काढायचे आहे। रुपये 1000 मुद्दलाचे, म्हणजे P ची किंमत दिलेली आहे, दर दिलेला आहे R, 3 वर्षाचे, N दिलेला आहे, चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, त्याला CI म्हणतो आपण, कंपाऊंड इंटरेस्ट किती हे काढायचं आपल्याला। तर आपल्याला सूत्र माहीत आहे, 7वीला पाहिलेलं आहे, 8वीला पाहिलेलं सूत्र आपण। ये बरोबर काय? P कंसात 1 प्लस R भागिले 100 आणि कंसाचा घातांक N। आपल्याला P ची किंमत दिलेली आहे 1000, R आहे 10,
n आहे 3. चक्रवाढ व्याज काढायचे. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी प्रथम अमाऊंट काढावं लागेल. अमाऊंट P प्लस I. आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे, म्हणजे आयची किंमत काय येणार आहे? A वजा P. आपण प्रथम A काढायचा, नंतर P दिलेला आहे, जी ही किंमत येणार आहे त्यामधून P वजा करायचा. आपल्याला हे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. A वजा P. त्यासाठी आपण Aचा फॉर्म्युला हा. P किती आहे? 1000. 1 R किती आहे? 10 भागिले 100 कंसाचा घातांक n म्हणजे 3. पहा हे सोडवता येईल. 1000 तिरपा गुणाकार इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 100 गुणिले 1 100 होतील आणि हे 10 ॲड होतील म्हणजे काय होईल? हे 100 होतील तिरपा गुणाकार. हा तिरपा गुणाकार 10 होईल आणि हा छेदाछेदांचा गुणाकार 100च होईल आणि 3 म्हणजे 1000 110 होतील भागिले 100 आणि कंसाचा घातांक 3. पहा 1000 0 0 कॅन्सल होईल म्हणजे काय राहील? 11 भागिले 10 कंसाचा घातांक 3. आता हेच काय करू आपण? घातांक 3 आहे म्हणून आपण ही संख्या 3 वेळेस गुणाकारामध्ये लिहिणार आहोत. 11 भागिले 10 11 भागिले 10 बरोबर आहे. आता काटाकाटी काय होईल? हे 3 शून्य कॅन्सल होतील तर हे खालचे छेदातले 3 शून्य कॅन्सल होतील म्हणजे 11 गुणिले 11 गुणिले 11 एवढंच राहिलेलं आहे आपलं. 11चा वर्ग माहिती आहे आपल्याला. 11 गुणिले 11 म्हणजे 121. पुन्हा 11ने गुणाकार करायचा आहे. 11 1 11 हातचाला 1 11 2 22 आणि 1 23 हातच्याले 2 11 1 11 आणि 2 1331. किती येईल? 1331. हे काय आलेलं आहे? एची किंमत आलेली आहे म्हणजे अमाऊंट आलेली आहे. आपल्याला सूत्र कोणते? एची किंमत आलेली आहे. त्यावरून आपण आयचं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. ए वजा पी म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज म्हणजे काय? ए वजा पी. ए किती आहे? 1331 आणि पी किती दिला आपल्याला? 1000. मग 1000 मायनस करणार याच्यात. पहा 1331 मधून 1000 गेले म्हणजे किती राहतील? 331. चक्रवाढ व्याज किती येईल? 331 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, हे पण गणित आपल्याला ट्रिक्सने सोडवायचं आहे. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? येथे एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात म्हणजे 5 म्हणजे काय? टी दुप्पट म्हणजे n होते तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट म्हणजे m होण्यासाठी किती वर्षे लागतील? यासाठी सूत्र आहे पहा. किती वर्षे लागतील? वर्षे काढायचे. वर्षे बरोबर m-1 अपॉन n-1 गुणिले t. येथे m म्हणजे 5, n म्हणजे 2 आणि t म्हणजे 5. m म्हणजे काय? नंतर कोणती पट दिली आपल्याला? t म्हणजे m. सुरुवातीला कोणती पट दिली म्हणजे n आणि गुणिले t 5 वर्ष. पहा m ची किंमत 5 वजा 1, n ची किंमत 2 वजा 1 गुणिले t ची किंमत 5. हे सूत्र लक्षात ठेवा. या टाईपचा जर प्रॉब्लेम आला, 2 वेगवेगळ्या पट दिल्या असतील आणि वर्षे काढायचं असेल तर हे सूत्र वापरलं तर आपलं उत्तर लगेच येईल. 5तून 1 गेला 4, 2 वजा 1 म्हणजे 1 आणि 5 काय राहील? 4 गुणिले 5 म्हणजे किती होतील? 20 वर्ष. मुदत किती येईल? 20 वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून रुपये 6000 घेतले म्हणजे आपल्याला पीची किंमत दिलेली आहे 6000 रुपये. पीची किंमत दिलेली आहे 6000 रुपये 3 वर्षात म्हणजे n दिलेली आहे 3 वर्षे 6 महिने म्हणजे 3 वर्ष आणि 6 महिने म्हणजे किती होतील? 3.5 वर्षे होतील. बरोबर आहे. 3.5 वर्ष. 3.5 वर्षाला आपण असं लिहू शकतो 7चे अर्धे म्हणजे किती? 3.5 वर्ष. हे झाले मुदत झाली ही.
महिन्यामध्ये मुदत नको आहे आपल्याला, आपण वर्षामध्ये रूपांतर केलं आहे. 3.5 आपल्याला अजून सोपं व्हावं म्हणून आपण 3.5ला कसं लिहिलेलं आहे, 7/2. तर आता 10,200 भरून तो कर्जमुक्त झाला. म्हणजे याची किंमत दिलेली आहे पहा 10,200. म्हणजे पीची किंमत दिलेली आहे, याची किंमत दिलेली आहे. म्हणजे यावरून व्याज काढता येईल आपल्याला. ए बरोबर पी प्लस आय बरोबर आहे. याची किंमत 10,200 आहे, पीची किंमत 6,000 रुपये आहे, प्लस आय. म्हणजे आय किती होणार आहे, 10,200मधून 6,000 गेले म्हणजे 4,200 राहतील बरोबर आहे. म्हणजे आयची किंमत येईल 4,200. म्हणजे आता आपल्याला आय पण माहीत झालेलं आहे 4,200. दर किती आपल्याला आर म्हणजे किती हे काढायचं आहे पहा. आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100. मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 बरोबर आहे. आपल्याला काय काढायचं आहे, आर काढायचं आहे. आपण प्रथम आर एका साईडला घेऊ आणि बाकी सगळ्या किमती नंतर टाकू. आय गुणिले 100 होईल आणि भागिले पी आणि एन. पी आणि एन आयची किंमत किती आहे 4,200 गुणिले 100. पीची किंमत 6,000 रुपये आणि एनची किंमत 7/2. पहा येथे काटाकाटी करता येईल आपल्याला. 6,000ला 2ने भागता येईल म्हणजे काय होईल, हे 3,000 होतील बरोबर आहे. 3,000. हे 2 शून्य कॅन्सल केले तर हे 2 शून्य कॅन्सल होतील. हा शून्य कॅन्सल केला तर हा शून्य कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील पहा 420च राहतील अंशामध्ये आणि छेदामध्ये काय राहतील 3 गुणिले 7. 3 गुणिले 7 म्हणजे काय होतील 420. 7×21 होईल बरोबर आहे. पहा 21च्या डबल आहे 42 म्हणजे 21 एक 21, 21 दोन्ही 42 आणि हा शून्य. उत्तर किती येईल 20. म्हणजे आर किती येईल 20%. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले. 15,000 काय पी आहे, 3 वर्ष ही काय मुदत. तिला मुदती अंती 24,000 रुपये मिळाले. म्हणजे 3 वर्षानंतर एकूण 24,000 मिळाले. म्हणजे हे मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून म्हणजे हे काय अमाऊंट रास आहे ही. तर व्याजाचा दर किती, तर आर म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे पहा. पीची किंमत दिलेली आहे 15,000 रुपये, एनची किंमत आहे 3 वर्ष म्हणजे एची किंमत आहे 24,000 रुपये. ए म्हणजे काय पी प्लस आय बरोबर आहे. ए म्हणजे पी प्लस आय. पीची किंमत 15,000 रुपये आहे, एची किंमत 24,000 रुपये आहे. म्हणजे आयची किंमत किती येणार आहे मग 24,000मधून 15,000 गेले तर 9,000 रुपये. म्हणजे आयची किंमत पण माहीत झाली आपल्याला 9,000 रुपये आहे. पहा रास आणि मुद्दल माहीत असेल तर व्याज काढता येते बरोबर आहे. कारण हे सूत्र आहे आपलं पी प्लस आय इक्वल टू ए किंवा ए इक्वल टू पी प्लस आय. आपल्याला काय काढायचं आहे, दर काढायचा आहे. आर बरोबर किती, सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी एन आर भागिले 100. आपल्याला आर काढायचा आहे. आपण आर एका साईडला घेऊ आणि बाकी आय गुणिले 100 होईल बरोबर आहे. आर या साईडला ठेवला आपण तर ह्या सगळ्या टर्म या साईडला जातील. या साईडला आय आहे हे भागाकारात आहेत तर हे गुणाकारामध्ये येतील. हे दोन्ही अंशामध्ये आहेत तर इथे छेदामध्ये येतील. म्हणजे पी गुणिले एन. पहा आता किमती पुट करू आपण. आयची किंमत आत्ता काढली आपण 9,000 रुपये गुणिले 100. पीची किंमत 15,000 दिलेली आहे आणि एन 3 वर्षे दिलेलं आहे बरोबर आहे. पहा आता काय कॅन्सल होतील, हे 3 शून्य कॅन्सल केले तर हे 3 शून्य कॅन्सल होतील बरोबर आहे. 3 एक 3 तर 3 त्रिक 9 म्हणजे हे किती होतील 3 गुणिले 100 म्हणजे 300 होतील बरोबर आहे. आणि खाली काय राहतील 15. पहा 15ची डबल आहे 30. 15 एक 15, 15 दोन्ही 30 आणि हे शून्य म्हणजे आर किती येणार आहे 20%. म्हणजे पर्याय क्रमांक
1 आपला बरोबर आहे. 10 10 20. नेक्स्ट पहा 13वा प्रश्न मित्रांनो, एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास दिली आपल्याला आणि 5 वर्षांची रास दिलेली आहे. समान मुद्दल आहे, तर रास दिलेली आहे, 2 राशी दिलेल्या आहेत आणि 2 वेगवेगळे मुदत दिलेली आहे, 3 वर्षे आणि 5 वर्ष. पहा एक रास काय दिलेली आपल्याला, 3 वर्षांची रास. 3 वर्षांची रास म्हणजे अमाऊंट 7,440 रुपये आहे आणि 5 वर्षांची रास, 5 वर्षांची रास ही किती दिलेली आपल्याला, 8,400. आपण यापूर्वी एक प्रॉब्लेम पाहिलेला आहे. 2 प्रकारच्या रास आहेत, त्यांची वजाबाकी घेतली तर आपल्याला हा डिफरन्स मिळेल. पहा 5 आणि 3 म्हणजे काय होईल, 2 वर्ष. 2 वर्षांचं व्याज निघेल आपल्याला. 2 वर्षाचे व्याज किती होणार आहे, 8,000. ह्या दोघांची वजाबाकी, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू आपण. 8,400 मधून 7,440 वजा केले आपण तर काय होईल, 0. 10तून 4 गेले 6, येथे घेतले 5, 14तून 5 गेले 9, 0. 960 रुपये. 2 वर्षाचं व्याज किती येणार आहे, 960 रुपये. मग यावरून जर आपण 2 ने डिवाइड केलं तर हे किती निघेल, 1 वर्षाचं व्याज निघेल. 960ला आपण जर 2 ने डिवाइड केलं, कारण 2 वर्षाचं व्याज आहे, तर 2 ने डिवाइड केलं तर 1 वर्षाचं व्याज निघेल. काय होईल, 2 चौक 8, 1 2 8 16, 0. म्हणजे 1 वर्षाचं व्याज किती येणार आहे, 480 रुपये. हे एका वर्षाचं व्याज येणार आहे, एका वर्षाचं. हे झालं 2 वर्षाचं व्याज. आपल्याला 3 वर्षांची रास दिलेली आहे. 3 वर्षांचं व्याज किती होणार आहे, हे 2 वर्षाचं, हे 1 वर्षाचं, हे दोघांची बेरीज घेतली आपण तर व्याज किती निघेल, 3 वर्षांचं. 8 आणि 6 14, हातचाला 1, 9 1 10, 4 14, 1440 रुपये. 1440 हे व्याज किती येईल, 3 वर्षांचे व्याज. 3 वर्षांचे व्याज येईल, बरोबर आहे. मग आता आपल्याला आयची किंमत माहीत झाली, 1440 रुपये, बरोबर आहे. पीची किंमत हे पहा, 7,440 रास आहे आणि हे किती काढले आपण, व्याज एवढं काढले. म्हणजे पीची किंमत काय असेल, 7,440 मधून, म्हणजे 7,440 मधून जर आपण हे 1440 वजा केले तर ते किती असतील, 6,000 रुपये. हे काय असेल, पी असेल, बरोबर आहे. पीची किंमत 6,000 रुपये. आता एन पण माहिती आहे आपल्याला, 3 वर्षे दिलेलं आहे. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, दर काढायचा आहे. तर सूत्र आपलं आय इक्वल टू पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100. आपल्याला दर काढायचा आहे, मग आर बरोबर आय गुणिले 100 होईल आणि भागिले पी गुणिले एन, बरोबर आहे. किमती टाकू आपण, 1440 गुणिले 100. पीची किंमत 6,000 रुपये आणि एन 3 वर्ष. पहा हे 2 शून्य कॅन्सल होतील, हा शून्य कॅन्सल होईल, काय राहील, 144. 6 गुणिले 3 18, 18 8 144. किती येईल उत्तर, 8. 8% आपलं दर येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 14वा प्रश्न, दर साल दर शेकडा 8 दराने रुपये 48,000 मुद्दलाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. पहा दर दिला आपल्याला, आरची किंमत 8 आहे, पी दिलेला आहे 48,000 रुपये, मुदत दिलेली आहे 1.5 वर्ष, चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट किती काढायचा आहे. पहा नुसतं आय आपण ज्यावेळेस लिहिलं ते सरळ व्याज आहे. आय म्हणजे काय, सरळ व्याज, किंवा याला आपण सिंपल इंटरेस्ट एस आय लिहू शकतो. आणि सी आय म्हणजे काय, कंपाऊंड इंटरेस्ट, हे काय होईल, चक्रवाढ व्याज होईल, चक्रवाढ व्याज होईल. आणि हे काय होईल, सरळ व्याज होणार आहे. एस आय म्हणजे सरळ व्याज, सी आय म्हणजे चक्रवाढ व्याज. पहा आपल्याला सरळ व्याजला फक्त आपण आय पण लिहितो,
सिंपल नाही लिहिलं तरी चालेल, फक्त आय लिहिलं तरी चालेल, पण चक्रवाढ व्याज म्हणजे CI, कंपाऊंड इंटरेस्ट. मुदत आपल्याला 1.5 वर्ष आहे पहा. याला आपण असं लिहू शकतो 1 वर्ष आणि 6 महिने. कारण आपल्याला 6 महिन्याचं, कारण सूत्रामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी करू आपण ते. तर सूत्र कसं आहे पहा, आपल्याला सुरुवातीला आपल्याला एची किंमत काढावी लागेल. ए = P ऑफ 1 + R भागिले 100 आणि कंसाचा घातांक n, बरोबर आहे. पीची किंमत 48,000 रुपये दिलेली आहे. 1 + R. आता इथे आपल्याला काय आहे, 1.5 वर्ष आहे, त्यामुळे 1 वर्ष पूर्ण घेऊ आपण आणि अर्ध्या वर्षासाठी 6 महिने. पहा 1 वर्ष पूर्ण घ्यायचं आहे, तर ते 8 आणि भागिले 100 आणि कंसाचा घातांक एकच येईल, कारण 1 वर्ष आहे, बरोबर आहे. आणि येथे नंतर पुन्हा गुणाकारात काय करायचं आपण, आता हा दर अर्धा करायचा. पहा जर 12 महिने याचे जर आपण 6 महिने आणि 6 महिने अशा पद्धतीनं फोड केली, म्हणजे काय केलेलं आहे, 12 महिन्याचे 6 महिने 6 महिने 6 माहीमध्ये जर व्याज काढायचं असेल आपल्याला, तर आपण मुदत काय करतो, डबल करतो बा. मुदत डबल करतो म्हणजे यांची व्हॅल्यू आपण दुप्पट करतो आणि त्यावेळेस यांची व्हॅल्यू दुप्पट करतो आणि दर कसा करतो, अर्धा करतो. म्हणजे यांची व्हॅल्यू डबल करायची आणि रेट हाफ करायचा. इथे आपण रेट काय करणार, इथे आता हाफ करणार, म्हणजे 1 + इथे 8 आहे तर इथे 4 करणार आणि भागिले 100 आणि n किती करणार, डबल करणार. 6 महिने त्याची डबल 1 वर्ष म्हणजे 1च वर्ष. हे झाले 6 महिन्यासाठी. पहा 6 महिन्यासाठी इथे आपल्याला 6 महिन्यासाठीचे मुदत डबल करायची आणि दर अर्धा करायचा. जर 3 महिन्यासाठी असेल, 3 महिन्यासाठी असेल तर आपण काय करतो, मुदत चौपट करतो, इथे डबल करतो, इथे 4 पट करतो आपण, n × 4 करतो आणि रेट जो आहे ना तो आपण रेटला 4 ने डिवाईड करतो. इथे रेटला 2 ने डिवाईड केलं, इथे रेट 4 ने डिवाईड करतो 3 महिन्यासाठी. पहा आपण हे सोडवू का आता. हे किती आहेत, 48,000. 100 आणि 8 108 होतील आणि भागिले 100. हे कसं सॉल्व करायचं तुम्हाला माहिती आहे. हे 104 होतील आणि भागिले 100, बरोबर आहे. आता हे 48,000 रुपये 4 ने आपण डिवाईड करू तर काय होईल, 4 2 8, 2 4 5 20, 4 2 8, इथे 2 राहतील, 4 7 28, 4 ने डिवाईड केलं तर इथे 25 होईल, 4 2 8, 2 4 6 24, म्हणजे काय होईल पहा, 27 भागिले 25 गुणिले 26 भागिले 25 याप्रमाणे येईल. पहा आता पूर्ण कॅल्क्युलेशन करून ही पूर्ण काटाकाटी आणि गुणाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळणार आहे 53,913.6. येथे वेळ खूप जाईल आपला करण्यासाठी, तुम्ही करा रफमध्ये. हे उत्तर मिळेल आपल्याला, म्हणजे याची किंमत मिळाली पहा 53,913.6. याची किंमत मिळाली आपल्याला. आता आपल्याला पी पण माहीत आहे, पीची किंमत 48,000. आपल्याला काय करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे सूत्र काय आपलं, ए = P + I. याची ए = P + I. आय म्हणजे चक्रवाढ व्याज. तर आपण आता काय करणार, म्हणजे I = काय होणार आहे, A - P, बरोबर आहे. कंपाऊंड इंटरेस्ट = A - P. आता याची किंमत आपण आत्ता काढली 53,913.6 आणि आपल्याला पी किती दिलं आहे, 48,000. यामधून वजा करू 48,000. उत्तर काय येईल, 0.6319, 13तून 8 गेले 5, 5,913. हे काय येईल आपलं कंपाऊंड इंटरेस्ट येणार आहे. 0.6 पहा 0.6 आहे, एकतर 5,914 होईल राऊंड फिगरमध्ये, किंवा उत्तर हे किंवा असं द्यायला पाहिजे होतं, परंतु पर्यायामध्ये आपलं उत्तर बरोबर ते नाही दिलेलं. 5,913 किंवा 14
5913.6 हे उत्तर पाहिजे होतं, पण 5993 आहे. बहुतेक इथे 1 ऐवजी 9 झालेले आहे. तरी आपलं उत्तर हे येणार आहे. पर्याय क्रमांक नाही आहे, तरी आपलं उत्तर हे यायला पाहिजे होतं 5913.6 किंवा 5900 राऊंड फिगर घेतला तर 5914. 2019 मध्ये प्रश्न आलेला आहे पहा मित्रांनो हा. नेक्स्ट 15वा प्रश्न. दर साल दर शेकडा 12.5 दराने 15,000 रकमेची किती वर्षात दामदुप्पट होईल? येथे पहा आपल्याला दामदुप्पट विचारलेली आहे आणि दर दिलेला आहे. आपल्याला मुदत काढायची, एन किती आहे काढायचं आहे, रेट दिलेला आहे. पहा यापूर्वी आपण सूत्र पाहिलेलं आहे. जर दामदुप्पट असेल, दर दिला असेल तर मुदत काढता येते. दामदुप्पट असेल किंवा मुदत दिली असेल तर दर काढता येतो. त्यासाठी सूत्र कोणतं वापरायचं? RN बरोबर 100 हे सूत्र वापरायचं. आर दिला तर आपल्याला मुदत काढता येईल, मुदत दिली तर दर काढता येईल. आणि फक्त दुप्पट असेल तरच हे सूत्र वापरायचं. दामदुप्पट असेल तरच हे सूत्र वापरायचं. जर तिप्पट, चौपट, पाचपट याप्रमाणे वेगवेगळी पट असेल तर सूत्र कोणतं वापरायचं? RN बरोबर कंसामध्ये n-1 गुणिले 100. n म्हणजे काय? हा स्मॉल n म्हणजे पट. तिप्पट, चौपट, पाचपट याप्रमाणे. समजा पाचपट दिले असेल येथे आपल्याला तर काय करणार? 5 वजा 1 म्हणजे 4 होईल. 4 गुणिले 100. चौपट असेल तर 4 वजा 1 म्हणजे 3 गुणिले 100 होणार आहे. तर येथे आपल्याला दुप्पट आहे. जर आपण यांची किंमत येथे 2 ठेवली तर काय होईल? 2 वजा 1 म्हणजे 1 होईल. 1 गुणिले 100 म्हणजे 100 म्हणजे फक्त असंच राहील. दुप्पट असल्यामुळे n-1 आपल्याला घ्यायची गरज नाही. तिप्पट चौपट असेल तर हे सूत्र घ्यावं लागेल आपल्याला. येथे दुप्पट असल्यामुळे हे सूत्र घेऊ. आपल्याला काय दिलेलं आहे? दर दिलेला आहे 12.5 बरोबर आहे. आणि n काढायची, मुदत काढायची आहे. यावरून n काढता येईल. 100 भागिले r होणार आहे. 100 r किती आहे? 12.5 म्हणजे 12.5 करू आपण. पहा हा पॉईंट कॅन्सल करण्यासाठी तर येथे 0 वाढवावं लागेल बरोबर आहे. म्हणजे 1000 होतील आणि भागिले 125. 5 ने डिवाइड करू आपण. 5 दोन्ही 10, 5 5 25, 5 दोन्ही 10 0 आणि 25 1 25, 25 8 200. उत्तर काय येईल? 8 वर्ष. म्हणजे मुदत किती असेल? 8 वर्ष. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.